सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमी कालन युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे गाईस. आज आहेत ना गाईस, आज रास आलदी तर गाईस आतीला. आणि चला गाईस, माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही असेच कंटिन्यू. आता गरम होतं ना तर कपडा मागे काढून ठेवले. भाई कसं कामाचं आज डेंजर काम. आज आपल्याला हल्दी आहे गाईज. आम्हाला माझे एकच ब्लॉग बनवायचा का? दोन नको का? म्हणजे सांग सगळ्यांना गाईस, आज सॅमी कालनचा ब्लॉग बघा. गाईज आज सॅमी कालनचा ब्लॉग परत माझा नाही पडणार. माझं उद्या परत मी उद्या बनवीन. सगळे उद्या का बनवणार असतो ब्लॉग बनवीन. कसा बनवशील? वेलकम टू माय युट्यूब चॅनल. बनवतो कसं बनवू. चला मंडळी, फायनली पोहोचलो. टोल नाक्यावर गाडी सोडत नव्हती. चेतनला फोन केला, भाई आपली गाडी लगेच सोडली. इकडे तर का आलं? इथे सरळ बोलते तो. सरळ बोलता? सरळ कुठं? हे कुठं? इकडे लावू गे. इथं पोहोचलं. आता मी पोहोचलो ना. आपल्याला कवरी मोठ नाही पोरायला म्हणायला. यो बोलतो बाई मला विश्वासच बसत नाही. बोलतो आवराला असतं. आवरिकांची पोर बी नसेल लाचत, आवराला असतं यो. मंडळी पोहोचलो आता मांडवान. लय लवकर आल्या बाई. बोलतो रच्चे. रच्चे कुठे? इथं रास आलते. कॉंग्रॅच्युलेशन भाई. मा तो रुपाईला आणले मा. नवऱ्याच्या आत्या आले वाटते हिस्सा न्यायला. चला चेतनच्या हल्दींच्या निघलो मंडळी. आता आपण पोचलेलो आपल्या कलंबोलीला. आणि कलंबोलीला बघा इथे रस्त्याचं काम चालू म्हणून ट्रॅफिक भरपूर आहे. तर इथे बघा मस्तपैकी ट्रॅफिक आहे. आणि मला वाटलं बरं नवऱ्याचा गाडी सजवली ना तर मोर निघले का बरं. असं काही नाही मोरबीर. तर मंडळी चला आता आपण जाणार आहोत. कुठं जायचं आता आपण? कुंभड्याला आणि तिकडे देवीचे पडायत नाही मोठे गावान. आणि अजून गोलिवलीला 3 हल्दी आहेत आता. 4 हल्दी आहेत. 4 अजून कोपरला एक जायचा. म्हणजे चांगलं कामच आहे नुसता फिरा फेरी. बेकार काम आज. बेकार मंडळी लय बेकार आज नुसतं ब्लॉग बघा. ब्लॉग मजा येईल. बघ मोर निघले बाहेर. बघा मोर कसा मोर निघले. चला मंडळी घरी पोहोचलो फायनली. गाडी आता इथे लावून ठेवली. आता मला 4 हल्दी करायच्यात काय. 4 हल्दी. आता मी BMW बाईक नेता. बाईक हर्षद बोलतो तो बाईकवर 3 जण जमणार नाही. मग आता मी काय करता, मग बाईक ठेवता हर्षदच्या घरात. तिथून त्याची स्कूटी घेताना आम्ही 3 स्कूटीवर जाता. ज्याला हसायचा त्याला हसतील, ज्यांना बोलायचा ते बोलतील, ज्याला चालायचा ते चालतील. आपल्याला काही करायचं. आपली बाईक आपण घेणार. ट्रॅफिकमध्ये कोण मारणार? 4 हल्दी करायचे आहेत. तर चला, कारण की हल्ली मी बघतो कुठं बिठे गेल्या, कुठं ओपनिंगला गेल्यावर, कुठं हल्दीला गेल्यावर कोणी यो नावा ठेवतं, कोणी तो नावा ठेवतं, कोणी इकडून कुरकुरतो तिकडून कुरकुरतं. कुरकुरा आज तुमचं दिवस आहेत, नंतर माझं दिवस आहेत. माझे मग नंतर गोरी गोरी बोलायला यावं नका माझ्याशी. आवरा लक्षात ठेवा. गाईच हे बघा, घरात बारकी पोरं असल्या पसारा पहिला बघायला लागते. पसारा दाखवायचा असतं. चला आता हर्षदचे घर आले. वहिनी केव्हा जायचा? 13 तारखेला ना. कपडे इपडे घेतले का? उद्या जाऊ. 11 वाजता जाऊ उद्या ना. हा गाईस उद्या आमची रत्नागिरीची शॉपिंग होणार. आम्ही चालल्यावर रत्नागिरीला. आणि गाईस मगाशी मी ब्लॉगमध्ये बोललो बघा. ते का बोललो माहिती आहे का? त्याचं कारण आहे. कारण की आम्ही मिनी ना असं 2-3 ठिकाणी मी गेलतो ना. 2-3 ठिकाणी असं राश ठिकाणी कोणी मागच्या शिवात देतं, मागच्या काही ना काही उगल्याच करतं. अशी पोरापोरा चर्चा करताना मुद्दाम हसतात. आम्ही तुम्हाला ओळखतच नाही तर आमच्याबद्दल का तुम्ही बुराई करताना का आम्हाला हसता? जवळ तुम्ही हसाल तेवढं आम्ही पुढं जाऊ. आवरा लक्षात ठेवा. असं नका करू. कोणाची मजाक नका घ्या. वेळ तुमच्यावर पण येईल ना. तुम्हाला जर कोणी हसल्या, तुम्हाला जर असं कोणी हसल्या मग कसं तुमच्या टिंका लागत असेल ना. म्हणून कारण की मग जो मेहनत करतो, जो कष्ट करतो ना, तेव्हा त्याला समजतं. नाही जे मनाला के लागतं ना ते समजतं. आम्ही ऊन नाही बघत, ताण नाही बघत. आखे उन्हाने शूट करतो, पाण्याने शूट करतो, इकडे तिकडे रील्स बनवतो ना. तुम्ही आमची मजा घेता. वा जाम भारी. चला ही बघा गाईस, हर्षद बोलतो BMWला ठेव इथे शेन. आता BMWला ठेवली तर मग स्कूटी घे. मग स्कूटीवर चला. आता आम्ही चाललो स्कूटीवर. आता पोचलो आपण गोलिवलीला. चला आता जात आहो.
चला आता ऑर्केस्ट्रा चालू होणार. आता नाचाची जोर येतो आम्ही. जाऊ का नाचाची जोर? हे इथेच आहे ना? आल्यात पोरीचे नाही इथे. हल्दीला आणल्यावर डोक्याला ताप करतात. बापूची तिकडं पोरा समजा यायला ठेवलं. जाम नशीब बाईक आणले 4 व्हीलर आणली ना तर सगळ्या हळदी विसरलो असतो वाटतं आज आम्ही. चला मंडळी मस्त बाईक वर फिरता आम्ही. गाईस केव्हा तरी बाईक वर बी फिरावा ना सारखा जर 4 व्हीलर आणली तर आज ट्रॅफिकमध्ये 100% चांगला अटकलो असतो आम्ही. तर चला गायचं कंटिन्यू करा. अजून 3 हल्दी बाकी, अजून 3 हल्दी ना रुपाय. आता चाललो उंबाड्याला. एक हल्दीन 1.5 तास गेला. एक हल्दीन 1.5 तास जास्त गेला. चला गाईस आता बघा बाईक आम्ही पोचलो उंबाड्याला. समोर झालं तर मामाचं पण फोन येतात कधीपासून, मावशीचा फोन करतात केव्हा येशील. बरं हल्लो ये बा ही इथं शिन आलं तर ही बाई गाईस जेवायला डायरेक्ट आता उंबाड्याला आल्या. इथं जेवू. मावशीने बघ कसं जहर घेतले नुसता. या 2 कवा नवऱ्या व्हायच्या का माहिती ना, कवा नाचायला भेटायचं आम्हाला. वाट बघता आम्ही. हाय बोला हाय. म्हणजे माझी फिलिंगच वेगळी झाली बघून. हा का? अरे वा थँक्यू. बस का बोला. चला मंडळी तर आता आपण निघलो आता आणि आता आपण जाणार आहोत कोपरला. कोपरचे मग मोठे गावात जाणार आहोत गाईस, कारण की कोपरला तर आपली सर्व पोरं येणार आहेत आणि अक्षय कांबरी त्यांच्या मावशीच्या मुलीची आज हलद. आपण आता जाणार आहोत कारण की बघा 5 मिनटं तरी गेला ना सगळ्यांना बरं वाटतं. पण कसं असतं माहिती आहे का, कवा नाही जायला भेटत. घरच्या हल्दी असतात कवा. आता ही पण मावशीची पोराची हलद तरी पण आता बघा थोडा नाचलो, सगळ्यांनाच नाचल्यावर समाधान वाटतं ना, कसं बरं वाटतं. तर मग आता आपण चाललो आता कोपरला. तर आपल्या ब्लॉगमध्ये असेच कंटिन्यू राहा मंडळी. आता गाईस कोपरला आल्या. कोपरला तिथं होम्या भेटला ना कुठं गावला. चला मंडळी फॅमिली ऑर्डर दिली. बघ फॅमिली ऑर्डर दिली बाई.
चांगल्या ऑर्डर फॅमिली हातात नाही येतात. 1 लाख रुपये खर्च. मग कसं काम आहे. या ठाणे जिल्ह्याची शान गायच आता आम्ही आल्या मन्या मात्रेची तिथे हल्दीला आल्या. हा येता आतमध्ये जाऊन ये इकडे सगळं उलटच उलट चला मंडळी. ए चल लवकर चल. ए विवेम अरे तुझ्या बी बारी येईल तिच्या तुझ्या बी बारी येईल ती ना. कसा लेटर आलता पोलीस स्टेशनचा लेटर कसा आलता. अरे इथं फोटो काढू ये ना इथे वरती येत ये फोटो काढू ये ना इथे. तो कालवटा कुठं होता. दादा तुझे गो हलदीला वन साइड निघतोय आम्ही ना कुठ पडत नाही हो कमी. वन साइड निघतोय आम्ही ना कुठ पडत नाही हो कमी. आम्ही दोन्ही गोदारी असणारे आजादी ही जमीन. आम्ही दोन्ही गोदारी असणारे आजादी ही जमीन. वन साइड निघतोय आम्ही ना कुठ पडत नाही हो कमी. वन साइड निघतोय आम्ही ना कुठ पडत नाही हो कमी.
गाईस 2 मिनिटाची मजा असते गाईस. आपण प्रत्येकाच्या हल्दीमध्ये जातो, एन्जॉय करण्यासाठी जातो. पण कोणाच्या हल्दीमध्ये गेल्यावरती जो वाद असेल स्टेजवर नका करू, कुठे गेल्यावरती बाहेर करा. 2 मिनिटामध्ये भांडणं झाली आणि पूर्ण ऑर्केस्ट्रा वगैरे बंद केलेला. नंतर पोरं गेली, बाहेर गेली. नंतर त्यांचं काय झालं त्यांना माहिती. पण असं कोणाच्या कार्यामध्ये जाऊनचे भांडणं नका करत जाऊ, चांगलं नाही वाटत. तर मंडळी चला, आपण एकच संदेश देतो प्रत्येक मित्राला की नका असं काही करू कुठेशी गेल्यावरती. आता आपण निघणार आहे गाईज आता आपल्या घरी, आणि घरी जायचं कारण म्हणजे तिथं भांडणं झाली म्हणून लगेच निघालो की नको म्हणून कुठे थांबायला नाही पाहिजे. तर चला गाईज, आपण फोटो वगैरे काढले आता, आणि फोटो वगैरे काढून झाल्याच्या नंतर सर्वांना भेट दिली. कारण की आपला मनीच्या घरातले आपले त्यांचे काका काकी, त्यांचे ताई वगैरे आहेत ना, काकाचे मुली, त्यांचे सर्वांचे चांगला आपला संबंध आहेत. आणि असं घरचेसारखेच आहेत एकदम. आपल्याला मस्त मान वगैरे देतात ते. आता तुम्हाला ब्लॉगमध्ये समजलंच असेल. तर जास्त काही तिथं हल्दीमध्ये बोलायला नाही भेटला, कारण की ऑर्केस्ट्रा चालू होता. ऑर्केस्ट्रा चालू असल्या जास्त बोलायला नाही भेटत. तर चला, आपण निघतो येतो आपल्या घरी जायला. तर आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही असेच कंटिन्यू नका राहू. जर माझ्या चॅनलला नवीन असेल तर जेणेकरून चॅनलला सबस्क्राईब करा, आणि खरंच खूप सारा प्रेम द्या ब्लॉगला. तर चला मंडळी, इथेच ब्लॉग मी एंड करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.